नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसांमध्ये 315 मिलीमीटर पाऊस पडलाय। या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडून काढलाय। जिल्ह्याचा धरणसाठा 43% आहे। दारणा, गंगापूर यासोबतच कादवा या धरणातूनही 3 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि यात टप्प्याटप्प्याने वाढच केली जाते। गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 प्रति तास इतका करण्यात येत होता। त्यामुळे रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली। पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचलं होतं। आपण दोन दृश्य बघतो आहोत। एक दृश्य ते म्हणजे गंगापूर कादवा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचं दृश्य, आणि दुसरीकडचं दृश्य म्हणजे रामकुंडाचं दृश्य, जो पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत होती। या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं। तेच पाणी या धरणांचं पाणी सोडलंच गेल्यामुळे छातीपर्यंत आलेलं आहे। मारुती रायाच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। नाशिकमधली ही दृश्य आहेत। नाशिकमध्ये या गोदावरीला दोनदा पूर येतो, म्हणजे दोन पद्धतीने पूर येतो। पहिला तर जर पूर्ण नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला तर खूप मोठ्या प्रमाणात गोदावरीच्या पात्रामध्ये पाणी येतं, पुरासारखं पाणी असतं। आणि दुसरं म्हणजे धरणातून जर पाण्याचा विसर्ग सुरू झाला, म्हणजे गंगापूर, कादवा या सगळ्या धरणामधून जर पाण्याचा विसर्ग झाला तर त्याचं पाणी या पात्राला येऊन मिळतं आणि त्यामुळे सुद्धा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते। त्यावेळेला विशेष काळजी घेण्याची गरज असते। जी पूर नसताना आपण मंदिरं, देवळं, मूर्ती या पाहू शकतो, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंडामध्ये, त्या पूर आल्यावर मात्र दिसेनाशा होतात। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशी आपण अधिक बोलूया। बब्बू, काय अधिक सांगाल? धरणातून पाणी सोडलं गेलंय त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस होत आहे। त्याच्यामुळे सर्वच नद्या ओसंडून वाहत आहे आणि जवळपास सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पेक्षा जास्त धरणाच्या साठ्यात वाढ झाली। गंगापूर असो किंवा इतर असो, या पाण्याचा फ्लो येतोय, त्यातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अनेक जे पाणी विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचाही इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच परिस्थिती जी आहे तर ती पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि प्रथमच जून महिन्यातच पाण्याच्या साठ्यात धरणामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे। सुवर्णा, बिलकुल धन्यवाद बब्बू माहिती दिल्याबद्दल। आता आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर आपण महाराष्ट्रातल्या पावसा पाण्याच्या बातम्या बघूया। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही पात्राच्या बाहेर आलेली आहे। पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवर गेलेलं आहे आणि आणखी 1 फुटानं पाणी पातळी जर वाढली तर नदीचं पाणी पात्राबाहेर येऊन ओसंडून वाहणार आहे। जिल्ह्यातले 19 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे काही भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। जिल्ह्यातले अनेक लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत आणि त्यातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढणार आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते। मी सध्या पंचगंगा घाटावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा सध्या दुथडी भरून आणि आपलं पात्र सोडून वाहताना आपल्याला दिसून येते। आज जर पावसाचा जोर कायम राहिला तर पंचगंगा नदीचं पाणी आज पात्राबाहेर जाण्याची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। सध्या पंचगंगा नदी आहे ते 29 फुटावरून वाहताना आपल्याला दिसून येते आणि पंचगंगा नदीचं या पात्रामध्ये पाहायला गेलं तर अद्याप 1 फुटाने आणि पाणी पातळी वाढली तर पंचगंगा नदी आहे ते आज संध्याकाळपर्यंत पात्राबाहेर जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने प्रशासनसुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यात आता लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे प्रकल्प आहेत ते सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे, त्यातून
पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग होतोय आणि त्यामुळे नद्यांची पाणीपातळीसुद्धा झपाट्याने वाढताना दिसून येते। जिल्ह्यातले 19 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा विस्कळीत झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन आहे ते करण्यात येते। राधानगरी धरण सुद्धा आता 60% वर भरलेलं आहे आणि त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते विसर्ग होताना दिसून येते। आलमट्टी धरणाचा जो विसर्ग आहे तो 70,000 क्युसेक होता, तो आता कमी करून 50,000 क्युसेक करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाणी पातळी कमी होण्याचे जी वेग आहे तो संतपणे आपल्याला दिसून येते। ही जर आलमट्टीतली विसर्गाची पातळी वाढवली तरच आहे तो वेग हा वाढणार आहे आणि त्यामुळे आलमट्टीबाबत आहे ते प्रशासनानं समन्वय साधून तिथली पाणी पातळी वाढवण्याची आहे, तो विसर्ग वाढवण्याची गरज आहे ती व्यक्त होताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। जॉर्डन आणि मिस्रमधून भारतीय नागरिक परत आणण्यात यश आलेलं आहे। याशिवाय मित्र राष्ट्राच्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात सुद्धा यश आलेलं आहे। वायुसेनेच्या विमानातून नागरिक परतलेले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, C-17 ग्लोब मास्टर या विमानातून भारतीयांना परत आणण्यात आलेलं आहे। मित्र राष्ट्राच्या नागरिकांना सुद्धा परत आणण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, ते परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, एक आनंद होता, उत्साह होता। जॉर्डन आणि मिस्रमधून भारतीय नागरिक परत आणण्यात यश आलेलं आहे। ही दृश्य बघतोय आपण, C-17 ग्लोब मास्टरनं नागरिकांना परत आणलं गेलं। वायुसेनेचं हे विमान आहे, या वायुसेनेच्या विमानातून नागरिकांना परत आणलं गेलं। परत आणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं। जॉर्डन आणि मिस्र इथून भारतीय नागरिकांना परत आणलं गेलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। दिल्लीच्या पालम विमानतळावर हे सगळे उतरले। प्रशांत, काय अधिक माहिती? ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या C-17 या विमानाच्या वतीने 165 नागरिकांना भारतात परत आणण्यात आलेलं आहे। अम्मान आणि जॉर्डन या दोन शहरातून दिल्लीतील पालम विमानतळावरती सकाळी 8:45 मिनिटांनी हे विमान आलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्यानंतर जर माहिती मिळाली आहे, भारताचे केंद्रीय मंत्री जे आहेत एल मुरुगन यांनी या सर्व भारतीय नागरिक जे परतलेले आहे इस्रायल मधून त्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे। हे जे सर्व जे प्रवासी परतलेले आहेत त्यात अनेक मित्र राष्ट्राचे देखील नागरिक आहेत। महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत साधारणतः 2000पेक्षा जास्त म्हणजे 2678 प्रवासी भारतीय नागरिक हे भारतात परतलेले आहे। महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंधूर हे निर्माण झालं होतं इराण आणि इस्रायलमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या युद्धजन्य परिस्थितीनंतर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी या ऑपरेशन सिंधू सुरुवात करण्यात आली होती। आणि महत्वाचं म्हणजे आज अनेक जेव्हा भारतीय नागरिक हे जेव्हा भारतीय भूमीत त्यांनी पाय ठेवला तेव्हा त्यांच्यावर डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते। आणि या सगळ्यांचं स्वागत केंद्र सरकारच्या वतीनं डॉक्टर एल मुरुगन यांनी केलं, जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत। नक्की नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। पालम विमानतळ दिल्लीतली ही दृश्य आहेत। जॉर्डन आणि मिस्र इथून भारतीय नागरिकांना परत आणलं गेलं, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद आपण बघतो आहोत। फक्त इतकंच नाही, भारतीय नागरिकांनाच आणलं असं नाही, तर मित्र राष्ट्रांच्या सुद्धा नागरिकांना परत घेऊन आलंय हे विमान। वायुसेनेचं हे विमान आहे, ग्लोब मास्टर असं त्याचं नाव आहे। आणि C-17 ग्लोब मास्टर या विमानातूनच, वायुसेनेच्या विमानातून या भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं। जेव्हा परिस्थिती तणावाची होते तेव्हा पहिली पायरी भारतीय नागरिकांना परत आणणं ही भारताची स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे। तिथले नागरिक जर असुरक्षित त्यांना वाटत असेल तर त्यांना परत घेऊन येणं ही प्राथमिकता समजून भारतानं हे पाऊल उचललं। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नव्या वर्षातच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता नव्या वर्षात म्हणजे आता 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे। कारण प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे। ती मुदत आता 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे। त्यामुळे आता
निवडणुका या पुढच्याच वर्षी होण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आधी काय मुदत होती, काय कितीपर्यंत वाढवली आणि काय अंदाज आता? साधारणपणे या सगळ्या प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी दिला जात होता आणि आपण जर बघितलं तर एक साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी तसं एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं, परंतु सातत्यानं सगळ्या महानगरपालिकांच्या प्रशासनाकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि त्यामुळे आता ही प्रभाग रचना अंतिम करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे आणि ती आता 6 ऑक्टोबर झालेली आहे। आता जर 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना प्रारूप अंतिम केलं जात असेल तर त्याच्या पुढच्या बऱ्याच प्रक्रिया आहे ज्या निवडणूक आयोगाला पार पाडाव्या लागतात आणि त्यासाठी सुद्धा कालावधी जो आहे तो निश्चित आहे। उदाहरणार्थ समजा जर वॉर्ड रचना जाहीर करायची झाली तर ती जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या त्यावर हरकती सूचना मागाव्या लागतात, ज्याच्यासाठी 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। जर हरकती आल्या तर त्या हरकती सूचना ऐकून त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या नाही करायच्या हा निर्णय घेण्यासाठी आणखी 8 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। हे झाल्यानंतर आरक्षण काढावी लागतील, त्या आरक्षणावर सुद्धा हरकती सूचना मागवून त्यांचा निपटारा करावा लागेल। तर आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रक्रियेसाठी साधारणतः 3-3 आठवड्याचा कालावधी लागतोय आणि हे जर बघितलं तर हे सहज स्पष्ट दिसून येत आहे की निवडणुका ज्या आहेत त्या नव्या वर्षातच होतील, परंतु जसं 6 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तशा पुढच्या बाबींची तारीख ही 6 ऑक्टोबर नंतरच जाहीर होऊ शकेल आणि त्यामुळं तुर्तास तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की मुंबई महानगरपालिका जी राज्यातली अवर्ग महानगरपालिका आहे तिची निवडणूक ही नव्या वर्षातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। देखील तुमच्याकडे वेळोवेळी येऊ, माहिती घेऊ। एक मोठी बातमी येते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांच्या OSD आणि PA यांच्या नियुक्तीला परवानगी नाकारली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागामध्ये रुजू होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या नोटिसांमध्ये सचिवांवरती बेकायदेशीर पद्धतीने काम करत असल्याचा ठपका ठेवत तत्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर नोटीस आल्यामुळे मंत्र्यांची सुद्धा धावपळ सुरू झाली आहे। शिवसेनेचे नाराज मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या ते चक्रा मारतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत। उदय, काय माहिती? नवीन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर OSD आणि खासगी PA नेमण्यासाठी जे मंत्री होते त्यांची सगळी चढाओढ सुरू होती, मात्र चढाव सुरू असताना त्यांना कल्पना नव्हती की त्यांना जे त्यांचे अपेक्षित मंत्री आणि OSD होते त्यांची नियुक्ती होणार नाही, मात्र ते नियुक्तीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूण आपण पाहतो की राज्य मंत्रिमंडळातले जेवढे मंत्री त्यापैकी एकूण 7 मंत्र्यांना त्यांचे आवडते OSD आणि PA यांची नियुक्ती जी आहे ती अद्याप करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला तो कायम ठेवण्यात आलेला आहे आणि जे खासगी सचिव आणि OSD होते त्यांना आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत करण्याची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे जे खासगी सचिव आणि OSD त्या सर्वांची आता पळापळ सुरू झालेली आहे। यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे त्या मंत्र्यांची संख्या आहे ती शिवसेनेच्या मंत्र्यांची आहे। एकूण 7 मंत्र्यांना अशा प्रकारे नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे, त्या मंत्र्यांच्या OSD आणि खासगी सचिवांना। मात्र आपण पाहतो आहोत की त्यापैकी एकूण 5 मंत्री जे आहेत ते शिवसेनेचे, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व मंत्री जे आहेत ते धावधाव करत असल्याची माहिती मिळते आहे। उर्वरित 2 मंत्री जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याची माहिती मिळते। त्यातही भाजपचे देखील काही मंत्री येथे नाराज आहेत, त्यांचे आवडते खासगी PA आणि OSD यांची नियुक्ती जी आहे करण्यात आलेली नाही। एक प्रकारे आपण पाहतोय की साकार भूमिका जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। उदय, या माहितीसाठी धन्यवाद। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नव्या वर्षातच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता नव्या वर्षात म्हणजे आता 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे, कारण प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे। ती मुदत आता 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवून देण्यात आली आहे। त्यामुळे आता
निवडणुका या पुढच्याच वर्षी होण्याची शक्यता. अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आधी काय मुदत होती, काय कितीपर्यंत वाढवली आणि काय अंदाज आता? साधारणपणे या सगळ्या प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी दिला जात होता आणि आपण जर बघितलं तर एक साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी तसं एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं. परंतु सातत्यानं सगळ्या महानगरपालिकांच्या प्रशासनाकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि त्यामुळे आता ही प्रभाग रचना अंतिम करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे आणि ती आता 6 ऑक्टोबर झालेली आहे. आता जर 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना प्रारूप अंतिम केलं जात असेल तर त्याच्या पुढच्या बऱ्याच प्रक्रिया आहे ज्या निवडणूक आयोगाला पार पाडाव्या लागतात आणि त्यासाठी सुद्धा कालावधी जो आहे तो निश्चित आहे. उदाहरणार्थ समजा जर वॉर्ड रचना जाहीर करायची झाली तर ती जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या त्यावर हरकती सूचना मागाव्या लागतात, ज्याच्यासाठी 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. जर हरकती आल्या तर त्या हरकती सूचना ऐकून त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या नाही करायच्या हा निर्णय घेण्यासाठी आणखी 8 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. हे झाल्यानंतर आरक्षण काढावी लागतील, त्या आरक्षणावर सुद्धा हरकती सूचना मागवून त्यांचा निपटारा करावा लागेल. तर आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रक्रियेसाठी साधारणतः 3-3 आठवड्याचा कालावधी लागतोय आणि हे जर बघितलं तर हे सहज स्पष्ट दिसून येत आहे की निवडणुका ज्या आहेत त्या नव्या वर्षातच होतील. परंतु जसं 6 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तशा पुढच्या बाबींची तारीख ही 6 ऑक्टोबर नंतरच जाहीर होऊ शकेल आणि त्यामुळं तुर्तास तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की मुंबई महानगरपालिका जी राज्यातली अवर्ग महानगरपालिका आहे तिची निवडणूक ही नव्या वर्षातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी.